नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक व्हेज बिर्याणीची रेसिपी, जी की मी 2-3 ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण कधी मी भाज्यांचा व्हिडिओ घेते, कधी मी फक्त दम देण्याचा व्हिडिओ घेते, तर कधी मी बिर्याणीच्या प्रोसेसचा व्हिडिओ घेते. एक सलग व्हिडिओ काही बनलेला नाहीये, त्यामुळे आता जे 2-3 व्हिडिओ होते ते कलेक्ट करून तुम्हाला एकत्रितपणे मी दाखवते. या पद्धतीने आपण सगळे जे बीन्स आहेत, गाजर आहे, त्यानंतरनं बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची हे सगळं कट करून घेतलेलं आहे भाज्यांमध्ये आणि पनीर पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर पण कट करून घेऊ शकतात आणि त्यानंतर ना आता आपण सुरुवात करूयात बिर्याणीसाठी. बिर्याणी करण्या अगोदर 10 मिनिटं मी थोडासा तांदूळ निसून वॉश करून तो व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवला होता. तोपर्यंत मस्त बारीक चिरलेला कांदा तो तळून घेतला. हा बघा सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला आहे तो दह्यामध्ये कालवून ठेवला होता. आता या सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या काय केल्या मी परतून घेतल्या. ज्यावेळेस घरी करते त्यावेळेस मी सेपरेट एक-एक करून भाज्या परतते. पण आता खूप मोठी बिर्याणी करायची होती आपल्याला 5-7 किलोची त्यामुळे ते एकत्रच तळलं गेलं. आता एकदा का तुमच्या भाज्या तळून तुम्ही साईडला काढून घेतल्या, की त्यानंतरनं पुन्हा पातेल्यामध्ये ऑइल टाकायचं. त्यानंतरनं तमालपत्र टाकायचं. जास्त खडे मसाले यूज करायचे नाही कारण ऑलरेडी आपण भात उकळताना त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून भात उकळलेला होता. मग आता यानंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी कट केलेली हिरवी मिरची टाकली, थोडंसं हिंग टाकलेलं आहे फोडणीला. त्यानंतर आता टाकते आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण काय करूयात, मिक्स करूयात. आता आपण ज्या भाज्या तळल्या होत्या व्हेज बिर्याणीसाठी, त्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार होता कांदा. तर हे बघा, हा कट केलेला कांदा टाकलेला आहे परतायला. छान पद्धतीने हा कांदा परतला, की त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडेसं आलं लसूण पेस्ट घालायची. त्यानंतरनं त्याच्यामध्ये घालायचे टोमॅटो कट केलेले. छान पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, छान पद्धतीने त्याला शिजू द्यायचं, कारण ऑलरेडी बाकीच्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. सो हे सुद्धा टोमॅटो, कांदा थोडंसं स्मूथ व्हायला हवंय त्यासाठी. आता एकदा का ते छान स्मूथ झालं त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं मी टाकत आहे गावरान तूप फ्लेवरसाठी आणि हे गावरान तूप टाकल्यानंतर ना एकदा मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणता भाज्या तर व्हेज बिर्याणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कुठल्याही घालू शकतात. पण मी घालताना बीन्स, ग्रीन पीस किंवा हिरवा वाटाणा, त्यानंतरनं फ्लॉवर, बटाटा, शिमला मिरची, गाजर, पनीर या पद्धतीच्या गोष्टी मी घालते. तर या व्यतिरिक्तही तुम्हाला काही आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता. आता मगाशी आपण बघितलं, की व्हेज बिर्याणी मिक्सचं जे पॅकेट होतं रेडी, ते आपण दह्यात मिक्स केला होता मसाला. त्याच्यातच ह्या सगळ्या तळलेल्या भाज्या मी टाकून दिल्या आणि त्यानंतरनं एकत्रितपणे हे सगळं मिक्सचर आता मी काय केलेलं आहे, आपल्या ऑलरेडी आधीच्या कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स केलेलं आहे. आता याला छान पद्धतीने शिजवून देते. भाजी बघू शकतात तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात भाजी आहे ही. आणि यावर पुन्हा मी झाकण ठेवते. काय होईल याच्यामुळे तो जो मसाला आहे तो एकजीव होईल सगळीकडे. तुम्ही एकदा का तुमचा राईस उकळून झाला, की त्यानंतर असा मस्तपैकी गाळणीत गाळून घ्यायचा, त्यातलं पाणी निथळून द्यायचं. 80 ते 90% राईस झालेला हवाय. तोपर्यंत एक साईडला आपली भाजी पण रेडी झालेली आहे. जोपर्यंत भाजी रेडी होते तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण कोळसा पण दम देण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही बघितलाच असेल. आता मी सेपरेटली भाजीला पण काय करते, दम देते जेणेकरून फ्लेवर जास्त छान येईल. तर आपण ज्या पातेल्यात भाजी केली होती, त्याच पातेल्यामध्ये आता मी एक वाटी ठेवली आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी 2 तापलेले जे कोळसे आहेत ते ठेवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, दम देण्यासाठी मस्तपैकी गावरान तूप टाकू शकतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. चला तर आता पटकन झाकण ठेवूयात आणि मस्तपैकी निघणारा जो सगळा धूर आहे, तो मस्तपैकी आपल्या भाजीला लागू द्या. म्हणजे स्मोकी फ्लेवर येईल आपल्या भाजीला. आता तुम्ही बघू शकता सगळा धूर जो आहे तो वर येतोय कारण ते कोळसे जे होते ते छान पद्धतीने तापलेले होते. त्यावर जो आपण तूप टाकलेलं आहे गावरान तूप, तर त्याचा स्मेल आणि त्याची टेस्ट आपल्या भाजीला लागेल आणि तंदूरसारखा फ्लेवर थोडासा यायला मदत होईल. चला तर आता थोड्या वेळानंतरनं मी काय केलंय, झाकण काढले बघा. अजूनही धूर होता. भाजी ऑलरेडी खालून शिजत होती तुम्ही बघू शकताय. आता आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आणि भातसुद्धा रेडी झाला होता. मग आता आपण देऊयात लेयर. लेयर देण्यासाठी आधी थोडंसं तेल आणि तूप टाकून ठेवलेलं आहे मी. आता गॅस मी चालू केला, एकदम मंद गॅस आहे. हे सगळं मेल्ट झालं, की त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. अगोदर लेयर लावून घेणार आणि देन त्यानंतरनं पुन्हा मी गरम तव्यावर एक 10 मिनिटासाठी हे पातेलं ठेवणार आहे. आता मी लेयर टाकण्या अगोदर काय करते, की सगळीकडे मस्तपैकी हे तूप आणि तेल पसरवून घेतलं पातेल्यात. त्यानंतरनं त्यामध्ये मी राईस टाकते आपला बॉईल केलेला. आता राईस बॉईल करताना मी पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं, लिंबू पिळलं होतं जेणेकरून राईसचा कलर व्हाईट येईल आणि दाणे चांगले लाँग राहतील ग्रेन्स. त्यानंतर खडे मसाले, तमालपत्र, त्यानंतरनं
मिरे, काळे मिरे, त्यानंतर लवंग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकलं होतं. दगडफूल, चक्रीफूल आणि ते मी काढून घेतलं होतं पुन्हा आणि देन त्यानंतरनं मी राईस टाकला होता. थोडीशी त्याच्यात तुपाची धार पण टाकली होती त्या कारण राईस थोडासा सुट्टा व्हावा. तर खालची लेयर जी आपण राईसची आहे ती टाकलेली आहे. त्यानंतरनं आपण टाकतो आहोत यामध्ये भाज्या. या पद्धतीने आता भाजीची लेयर झाल्यानंतरनं पुन्हा आपण त्याच्यामध्ये तळलेला कांदा टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत, बारीक चिरलेला आपण पुदिना त्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा राईस टाकणार आहोत. याच पद्धतीने आपण सगळ्या लेयर लावून घेणार आहोत. आता मेन गोष्ट काय आहे, की ज्यावेळेस तुम्ही व्हेज बिर्याणी करत असता, त्यावेळी तुम्हाला ना त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, तळलेला कांदा आणि पुदिन्याचा यूज करायचा आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही भाजी शिजवणार आहात, तर त्यावेळेस तेलामध्ये पण थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकली, की त्यानंतर भाजीला सुद्धा छान वास येतो. चला तर या पद्धतीने आता पुदिना टाकून झाला, मग कोथिंबीर टाकली. आता भरपूर सारा मी कांदा सुद्धा टाकलेला आहे तळलेला. मस्त कुरकुरीत कांदा झाला होता. हाच कांदा आपण काय केला होता, की थोडासा आपल्या भाज्या मिक्स केल्या होत्या आपण दह्यामध्ये मसाल्यासोबत तेव्हाही टाकला होता. आता मी टाकते आहे केशर आणि दुधाचं मिक्सचर. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. नसेल फ्लेवर आवडत तर नाही टाकलं तरीही चालणार आहे. आता यानंतरनं पुन्हा मी त्याच्यामध्ये राईस टाकते सेकंड लेयरला. हा राईस छान पद्धतीने पसरवून घेऊयात. त्यानंतरनं राईस पसरल्यानंतर पुन्हा एकदा भाजीची लेयर दिली. मग कांदा, त्यानंतरनं कोथिंबीर, पुदिना ह्या सगळ्याची लेयर दिली. पुन्हा राईसची लेयर दिली. तुम्हाला हव्यात तेवढ्या लेयर तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ शकतात. आता एकदा का सगळ्या लेयर देऊन झाल्या, की बऱ्याचशा लोकांना कलरफुल व्हेज बिर्याणी हवी असते. मग तुम्ही ग्रीन, ऑरेंज, येलो कलर फूड कलर जे आहेत आणि ऑर्गॅनिक कलर आहेत त्याचा वापर करावा. पाण्यात टाकून तुम्ही ते टाकू शकतात. मी शक्यतो फूड कलरचा वापर करत नाही. त्यामुळे मी केशर आणि दुधाचं मिक्सचर यामध्ये ॲड केलं होतं. तर अशा पद्धतीने सगळे लेयर एकदा लावून झाले, की बिर्याणीच्या साइडने सगळ्या कडेला आपण काय करू शकतो, की तूप सोडू शकतो. जेणेकरून अजून छान असं ऑइली टेक्स्चर येईल. जास्त तुमची बिर्याणी कोरडी होणार नाही आणि खाताना ती थोडीशी स्मूथ लागेल. गावरान तुपामुळे आहे ना बिर्याणीला खूप छान चव येते आणि जी लोकं गावरान तूप खात नाहीत ते सुद्धा ही बिर्याणी नक्की खातील कारण त्याच्यामध्ये अशी वेगळी तुपाची टेस्ट आपल्याला जाणवत नाही. अशा पद्धतीने भरपूर लेयर आता मी लावून घेतलेले आहेत. तुमचे होतील तेवढे लेयर तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं लास्ट लेयरला भरपूर असा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सगळं घालायचं आहे. जर कलर टाकणार असाल तर कलरसुद्धा ॲड करू शकतात लास्ट लेयरमध्ये तुम्ही आणि त्यानंतरनं मी पुन्हा याला एकदा दम देणार आहे. तर दम आता दोनदा द्यायचा का भाजीला पण आणि बिर्याणीला पण? तर असं काही आवश्यकता नाहीये. तुम्ही लास्टलाच बिर्याणीचे सगळे लेयर लावून झाल्यानंतर एकदाही दम दिला तरी पण चालेल. पण माझ्याकडे कोळसा पण होता आणि दोन्हीकडे दम दिल्यामुळे जरा स्ट्राँग फ्लेवर येतो. त्याच्यामुळे मी भाजीलाही सेपरेट दम दिला होता आणि आता पूर्ण बिर्याणीला पण आपण सेपरेट एक दम देऊन घेणार आहोत. चला तर या पद्धतीने आता आपली सेकंड लास्ट लेयर लावून झालेली आहे. आता लास्टला थोडासा मी राईस ॲड करून घेते आणि त्यानंतरनं आपण आपल्या बिर्याणीला देऊयात दम. बऱ्याच वेळा ठरवलं होतं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची. पण नेहमीच काहीतरी शूट करायचं राहून जात होतं. त्यामुळे आता 2-3 व्हिडिओ एकत्र करून ही बिर्याणीचा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. चला मस्तपैकी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. ऑलरेडी बिर्याणीचा स्मेल खूप छान येतोय. राईस आपला ऑलरेडी शिजलेलाच होता. भाजी आपली मस्तपैकी स्मूथ झालेली आहे आणि लास्ट फक्त आता 10 मिनिटं आपण खाली तवा ठेवलेला आहे एकदम बारीक गॅसवर. त्यावर पुन्हा आता आपण हे पातेलं ठेवलेलं आहे आणि दम देऊन आपण ह्याला एक झाकण मारणार आहोत 10 मिनिटासाठी आणि बिर्याणी आपली खाण्यासाठी रेडी असणार आहे. गरमागरम व्हेज बिर्याणी खायला खूप छान लागते. मुलं आवडीने खातात. सगळ्या पद्धतीच्या भाज्या त्याच्यामध्ये जातात. त्यामुळं मुलांना खूप साऱ्या भाज्या ट्राय करायला मिळतात. मुलं एरवी भाज्या खात नाहीत, त्या भाज्या या बिर्याणीच्या माध्यमातून मुलांना खाण्यात येतात. त्यामुळं अशी रेसिपी आहे की घरामध्ये लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडू शकते आणि फुल ऑफ आपण म्हणू शकतो की टमी किंवा फुल ऑफ माइंड अशी ती रेसिपी आहे. फक्त व्हेज बिर्याणी आणि रायता असला तरी सफिशियंट होऊन जातं आमच्यासाठी तरी. चला तर या पद्धतीने लास्टची लेयर लागलेली आहे. साईडला मी थोडंसं तूपही सोडलं होतं. आता आपण काय करूया त्याला पुन्हा एकदा दम देऊन घेऊयात. त्या अगोदर उरलेला सगळा जो कांदा आहे आपण तळलेला तो याच्यावर आपण पेरून देऊयात. जेणेकरून लास्टला मस्तपैकी आपल्याला तो कांदा सॉफ्ट होईल दम बसल्यामुळे आणि त्याला असा थोडासा स्मोकी फ्लेवर येईल. तुम्हाला ही व्हेज बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका. अगदी सोपी आहे रेसिपी करण्यासाठी आणि मोस्टली आपण इन्स्टंट मसाले याच्यासाठी यूज केले होते. त्यामुळे अदर कुठलेही एक्स्ट्रा मसाले आपण घातलेले नाहीयेत. यावर आता मस्तपैकी मी दम देण्यासाठी एक झाकण ठेवलेलं आहे आणि
त्यावर आपण थोडंसं वेट पण ठेवलेलं आहे, जेणेकरून जो धूर आहे तो साईडने जाणार नाही. तोपर्यंत तर माझी जी दुसरी तयारी चालू होती मस्तपैकी बटर पनीर बनवलं होतं, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आजचा बेत एकदम मस्त आहे. व्हेज बिर्याणी बनवलेली आहे मस्त दम दिलेली. त्यानंतरनं बटर पनीरची भाजी आहे आणि कोशिंबीर बनवली होती. या पद्धतीने चपाती, राईस खूप छान मेनू झालेला होता आजचा. चला तर जोपर्यंत माझी बाकीची कामं होत आहेत, तोपर्यंत 10 मिनिट झालेले आहेत. ऑलरेडी दम बसलेला आहे आणि आता थोडंसं साईडला आपण ॲड करूयात गावरान तूप. मी गावरान तुपाचा भरपूर जास्त वापर केलेला आहे. आता बऱ्याचदा असं होतं, की बिर्याणी तुपात जर केली, तर बरीचशी लोकं ती खायला प्रिफर करत नाही. त्यामुळे भाजी वगैरे मी तेलातच बनवली होती. पण वेळोवेळी आपण स्टेप बाय स्टेप भाजी करताना, त्यानंतरनं सगळ्यात अगोदर राईसचा लेयर लावताना, लास्टला सगळे लेयर झाल्यानंतरनं साईडला आपण तूप टाकलेलं आहे, जेणेकरून तुपाचा पण खूप जास्त त्याच्यामध्ये फ्लेवर येईल आणि जी लोकं तूप खात नाहीत किंवा ज्यांना तूप आवडत नाही, ती सुद्धा ही बिर्याणी आवडीने खातील. चला तर भाजी बनवून झालेली आहे आपली, कोशिंबीर बनवून झालेली आहे आणि आता आपण वळूयात आपल्या व्हेज बिर्याणीकडे पुन्हा एकदा. चला तर आता आपली ही व्हेज बिर्याणी बघा या पद्धतीने रेडी होती. आता लास्टला थोडंसं तूप ॲड करते आहे. पुन्हा छान त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि या पद्धतीने आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नकाच. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. बाय बाय.